ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलं कुंदकुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम् सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकम् प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरम् वन्दे सन्मति सागरम्। दोन्ही हात वर करून जयकार द्यायचं। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामणि राजों की आज के आनंद की। सत्वेषु मैत्रीं गुणेषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपा परत्वं माध्यस्थभावं विपरीतवृत्तौ सदा ममात्मा विदधातु देवः सदा ममात्मा विदधातु देवः। विश्वातील सर्व प्राणीमात्रांच्या सोबत माझे मैत्रीभाव राहू देत। आपल्यापेक्षा गुणी व ज्ञानीजनांच्या प्रती आदर प्रमोदभाव राहू दे। दुःखी कष्टी जीवांच्या प्रती वात्सल्य करुणाभाव राहू दे व विपरीत विचारांच्या स्थानी माध्यस्थ समताभाव राहू दे, अशी मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून उपस्थित सद्धर्म भवे जीव हो। आचार्य भगवंत सन्मति सागरजी महाराज बहुतांशी आपल्या प्रवचनामध्ये एक वाक्य सांगत होते, जे काही बोलावं याच्यापेक्षा जे काही बोलू नये हे ज्याला कळतं तो खरा वक्ता। जे काही लिहावं याच्यापेक्षा जे काही लिहू नये हे ज्याला कळतं तो लेखक। कसं वागावं याच्यापेक्षा कसं वागू नये हे ज्याला कळतं तो माणूस। आणि जे काही खावावं याच्यापेक्षा जे काही खाऊ नये हे ज्याला कळतं तो खरा जैन। असे वास्तविक पण विनोदात्मक ते सांगत होते। आज संपूर्ण विश्वामध्ये, केवळ भारतामध्ये नव्हे, संपूर्ण विश्वामध्ये जर आपण सहज चिंतन केलं, अनुभव घेतला आणि जर बघितलो तर बहुतांशी वादविवाद ज्या गोष्टी घडतात, हिंसाचाराला आधी निमित्त आहात, त्या बहुतांशी गोष्टी
ह्या क्रियेमुळं नंतर घडतात, क्रियेमुळं नंतर घडतात. जास्त बोलण्यामुळं आणि लिहिण्यामुळंच वाद चालू होतात. आणि काही आपला संबंध नसतो. काही लोकांना जेवायला आधी, झोपायला मधी, कामाला कधीच नाही. कधी कधीच दिवस गेला आता. ती 20 वर्षाच्या पूर्वीची व्यवस्था होती. आता कामाला कधीच नाही. असा एखादा कोणतं तंबाखूतनं बोंबाकू उठतोय, ह्याची घरात लायकी नसत्या, गल्लीत नसत्या, समाजात नसत्या, गावात नसत्या. अशी काहीतरी एकजण उठायचं, काहीतरी बोलायचं, काहीतरी लिहायचं, किंवा कुठल्या तरी एका महापुरुषांच्या पुतळ्यांच्या किंवा मंदिराच्या ठिकाणी जाऊन असं काहीतरी करायचं. आणि ती जाऊन घरात बसतात. आणि परत बाकीचे सगळं समाज आणि देश, सगळी लोक त्याच्यामुळं भावनेचा आणि श्रद्धेचा प्रश्न तयार होतो. आणि त्यामुळं भविष्यातल्या अस्तित्वाच्या भीतीनं प्रत्येकालाच घटना किती लहान आहे आणि मोठी आहे याच्याशी फार संबंध नाही, पण आजची लहान घटना भविष्यात मोठी होऊ नये ह्या भावनेतून मग प्रत्येकाला, कोणी असू दे, लक्षात ठेवा, कसंही असू दे, स्त्रीचा नवरा व्यसनी दारुडा जरी असला तर जोपर्यंत तिच्या कपाळावर ते कुंकू आणि ती टिकली आहे तोपर्यंत तिच्याकडे बघण्याचं धाडस करताना माणूस 50 वेळा विचार करतो. आणि पतिव्रता स्त्री नवऱ्याच्या दुर्गुणापेक्षा त्याच्या वैयक्तिक अस्तित्वाला स्वीकारून त्याला ती आदर्शच मानत असते. ही भारतीय आमची संस्कृती आहे, ही परंपरा आहे. खरं काय, खोटं काय, धर्म काय, अधर्म काय, हा आम्ही आमच्या धर्माबाबतीत विचार करू शकतो. इतरांच्या धर्माबाबतीत आम्हाला बोलायचा अधिकार नाही, कोणालाच नाही. जसं मला माझा धर्म सोडून अन्य धर्माबाबतीत बोलण्याचा आणि निर्णय घ्यायचा अधिकार नाही, तसं इतरांना सुद्धा त्यांचा वैयक्तिक धर्म सोडून इतरांच्या धर्माबद्दल बोलायचा अधिकार कोणालाच नाही. हे भारतीय कायदे घटनामध्येच ही व्यवस्था आहे. प्रत्येकांच्या ह्याच्यात हा व्यवहार झाला. आणि जैन धर्म व्यवहाराने निश्चयामध्ये माझा आत्मा तर माझ्या आत्म्याचं चिंतन सोडून, माझ्या आत्म्यासंबंधीचे विचार सोडून अन्य आत्मा, मग तिथं आई वडील पत्नी पती मुलगा मुलगी हे सगळे अन्यच आहेत, माझ्यापासून भिन्न आहेत. निश्चयानं मी माझ्या आत्म्याच्या स्वभावाने स्वरूपाला सोडून परद्रव्याचं चिंतन न करणं हे वास्तविक निश्चयानं सम्यक दर्शन आहे. माझ्या आत्म्याची माझ्यावरच श्रद्धा असली पाहिजे. याला जसं लोकशाहीची व्याख्या नागरिक शास्त्रामध्ये काय, लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत चालवलेलं शासन म्हणजे लोकशासन किंवा लोकशाही. तसं जैन धर्मामध्ये आत्म्यासाठी आत्म्याच्या विचाराने चालवलेलं शासन म्हणजे आत्मानुशासन, आणि आत्मानुशासनच वास्तविक जिन शासन आहे. हे निश्चयानं व्यवहारामध्ये जिनेंद्र भगवंतांच्या केवल ज्ञानातून दिव्य ध्वनीतीन खिरलेल्या वाणीला श्रद्धा ठेवून त्याच पद्धतीचं जीवन जगण्याचा संकल्प आणि पुरुषार्थ करणे म्हणजे व्यवहारातला जैन धर्म. हा आमच्यासाठी जसा प्रिय आहे तसं हिंदू लोकांना भगवान प्रभू रामचंद्रांनी, श्रीकृष्णांनी आदी अनेक हिंदू भगवंत आहेत, त्यांचे परमेश्वर आहेत, त्यांचे आराध्य
दैवत आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सांगितलेला त्यांचा धर्म, त्यांची व्यवस्था त्यांना प्रिय आहे. आज प्रत्येकाला, आपल्यात असू देत किंवा दुसऱ्यांच्यात असू देत, प्रत्येकाला स्वतःच्या परिवारापेक्षा इतरांच्या परिवाराची काळजी करायची सवय जास्त लागल्यामुळं, म्हणजे मला माझ्या मित्राच्या पोरग्याचं कसं होईल, माझ्या मित्राच्या बायकोचं कसं होईल, माझ्या मित्राच्या घराचं कसं होईल, आणि ते मित्राची काळजी करण्याच्या नादात ह्याची बायको याला केव्हा सोडून गेली, ह्याची पोरं याला केव्हा सोडून गेली, ह्याच्या घरातली लोक याला केव्हा बाहेर काढली, ह्याला कळलंच नाही. तसं आम्ही, मग मी जैन असू दे आणि हिंदू असू देत, कोण मुस्लिम असू देत, कोण बौद्ध असू देत, कोणी असू देत, प्रत्येकांना आपापला धर्म करायचं जसं स्वातंत्र्य दिलेलं आहे, तसं इतरांच्याबद्दल बोलायचं नाही हे बंधनसुद्धा आमच्या भारतीय घटनेमध्ये लिहिलेलं आहे. पण वाचाळवीरांना किंवा अशा कर्तृत्वहीन लोकांना समाजामध्ये, जगामध्ये कायम काही ना काहीतरी गोष्टी लागत असतात, आणि त्यामुळं ह्या प्रत्येकांनी, आम्ही आमच्यापासनं, मी माझा परिवार सोडून मला इतरांची काळजी म्हणजे इंटरफेअर करणार नाही, असा आज एक कुंभोजमध्ये नियम घ्या. बघा शेजाऱ्यांच्याबरोबर भांडण होतात काय, गल्ली गल्लीचा विषय, मंडळांचे विषय येतात, त्यावेळी म्हणा मी माझा मंडळ किंवा माझी गल्ली याचं चांगलं कसं होईल, ह्याला सोडून अन्य गल्ली बाबतीतला मी कुठलाही इंटरफिअर करणार नाही. बघा गावात भांडणं होतात का, प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकानं मी माझ्या धर्माचं आणि माझ्या समाजाला सोडून इतरांच्या समाजामध्ये कुठल्याही कार्यात मी इंटरफिअर करणार नाही, असा प्रत्येक समाजानं जर संकल्प केला तर बघा ही जातीवादाची भांडणं होतील का. प्रत्येकाने आपल्या धर्माच्या, आपल्या प्रार्थनास्थळी, आपलं मंदिरं, आपलं चांगलं कसं होईल याचा विचार करणार, इतरांच्या बाबतीत मला वाईट कुठले मी इंटरफिअर करणार नाही असं करा. कुठली दंगली घडतील का, बघा नाही. प्रत्येक धर्मामध्ये एक वाक्य सांगितलंय, श्रीकृष्णांनी महाभारतात सुद्धा पांडवांच्या बरोबर चर्चा करताना एक वाक्य, एक चर्चा चालली होती. त्यावेळी युधिष्ठिर, धर्मराज, त्याचं नावच धर्मराज आहे, धर्माचा तो राजाच होता, म्हणून तो कधी स्वतःच्या भावांच्या बरोबर युद्ध करण्याची त्याच्यावर मानसिक भाव परिणाम झाले नाहीत. तो धर्मराज युधिष्ठिर श्रीकृष्णांना म्हणतो, हे द्वारकाधीश, दूसऱ्यांची ओळ, दूसरों को छोटा करके, अन्य की निंदा करके स्वयं को बड़ा स्थान देने से अच्छा अपने स्वयं के जीवन में ऐसा कार्य करो कि अपना स्थान अपने कार्य से ही बड़ा हो जाए. जसं आचार्य भगवंत विद्यासागर महाराजजी सांगतात, तुम्हाला सम्यक्त्वाचा प्रचार करायचा आहे, तुम्हाला सम्यक्त्वाचं वृद्धी करायचं आहे, तर तुम्ही मिथ्यात्वाच्या झाडाला तोडण्यापेक्षा त्या झाडाच्या बाजूला सम्यक्त्वाचं एवढं चांगलं झाड लावा, त्याचं एवढं चांगलं पोषण पालन करा, त्याला एवढं खतपाणी घाला की सम्यक्त्वाचं झाड एवढं मोठं झालं पाहिजे, त्याच्या उपशामध्ये मिथ्यात्वाच्या झाडाचा वाढच झाली नसली पाहिजे. कुणाला इजा न पोचवता स्वतःच्या आयुष्याची, स्वतःचं जीवन घडवायचं असतं. त्या गुरुकुलमध्ये पांडवांचं 50% शिक्षण पूर्ण झालं, कौरवांचं 50% शिक्षण पूर्ण झालं, आणि मग द्रोणाचार्यांना वाटलं आपण परीक्षा घ्यायला पाहिजे. परीक्षा घ्यायला पाहिजे म्हटल्यानंतर द्रोणाचार्यांनी एक लाकडी पक्षी
एका झाडाला अडकवला. अडकवल्यानंतर सगळ्यात मोठे युधिष्ठिर, त्या युधिष्ठिरांना बोलवले आणि युधिष्ठिरांना विचारले की तुला पुढं काय काय दिसतंय. तो म्हणतो झाड दिसतंय, त्या झाडाला एक पक्षी अडकवलाय, त्याच्या डोळ्यातून मला बाण भेदायचा आहे. ठीक, अजून काय? मला बाण असा भेदायचा आहे की त्या पक्ष्याच्या बाजूला एक पक्ष्याचं घरटं होतं, जिवंत पक्ष्याचं घरटं होतं. त्या घरट्यामध्ये त्या पक्ष्यांच्या पिल्लाच्या अंड्या होत्या. अंड्या त्या घरट्यातल्या अंडींना, त्या लहान छोट्या पिल्लांना धक्का लागता कामा नये आणि तो पक्षी तुटून खाली पडून त्या खालच्या बुंद्यामध्ये असणाऱ्या मुंग्यांच्या वारुळामधली मुंगीसुद्धा मरता कामा नये. म्हणजे मला माझं लक्ष तर साधायचं आहे, पण त्याच्यामुळं इतरांना कुठली बाधा होणार नाही याच्याकडं मला लक्ष द्यायचं आहे. द्रोणाचार्यांना आनंद झाला. त्यांनी म्हटले, त्यांच्या मनात ते नंतर सांगितले की युधिष्ठिरचा विचार चांगला होता, पण युधिष्ठिरला त्या पक्षाबरोबर जे झाड दिसलं, फांद्या दिसल्या, म्हणजे त्याचं लक्ष सगळीकडं आहे, ध्येयाकडं थोडं कमी आहे. आणि ते ध्येय गाठताना इतरांचं नुकसान होणार नाही याच्याकडं काळजी करतो. म्हणजे या धर्माचं साम्राज्य भविष्यात निर्माण करणार. आणि त्यावेळेला बोलता बोलता द्रोणाचार्य म्हटले ठीक आहे, बाजूला थांब. त्याला बाण चालवायला दिलं नाहीत. मग 2 नंबर आता कोण? दुर्योधन. मग दुर्योधनाला बोलवलं. अजून यांच्यात वाटणी झाली नव्हती, एकत्रच होती तोरगा. हां, लगी अर्जुन म्हटलीच गुळवा. मला काय ऐकायला येत नाही, बारकाय मी. मग दुर्योधनला बोलवलं. मग दुर्योधन कायम महत्वाकांक्षी, अहंकार भावनेत घेतला, ताणला. काय सांग, ह्याला बाण चालवायला दिलं नाहीत म्हणजे ह्याचं उत्तर चुकीचं आहे. मग ह्याच्या उलटं सांगायचं म्हटलं. काय, मला त्या पक्षाचा छेद करायचा आहे आणि माझं लक्ष मला छेदत असताना, भेदत असताना मला इतरांच्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. मला लक्ष साधायचं आहे. आणि एवढे मोठं काम करत असताना हे बारक्या बारक्या गोष्टी होत जातात, त्याच्याकडे लक्ष देणं हे राजाचं आणि क्षत्रियाचं कर्तव्य नाही. आपलं लक्ष गाठणं एवढंच महत्वाचं आहे असं म्हणला तो. लक्षात आले हे महत्वाकांक्षी आहे. शाला पाहिजे ते साध्य करण्यासाठी ह्यो किती जणांचं आयुष्याचं नुकसान करायची गॅरंटी. त्याला पण म्हटले ठेवाने जा. मग अर्जुनाला विचारलं तुला काय काय दिसतंय? तो म्हणतोय गुरुदेव मला फक्त डोळा दिसा लागलाय, पक्षी नाही, डोकं नाही, झाड फांद्या फळं काही नाही. मग त्यांनी बाण घेतला, सोड म्हणले. सोडला, बाण त्याच्यातनं आर पार गेला, खाली पडलं नाही, वारुळातल्या मुंग्या आहे. मग त्यावेळेला त्याला द्रोणाचार्यांनी विचारलं की तू बाण सोडलास पण ते पक्षी खाली का पडला नाही? किती आदर्श होता त्या गोष्टीचा बघा. गुरुदेव आपका आदेश था, तुमचा आदेश होता डोळं फोडण्याचा, डोळं भेदण्याचा. आणि मेरे ज्येष्ठ म्हणजे माझ्या दुर्योधनाची इच्छा होती की घरटं पण तुटता कामा नये. युधिष्ठिरची इच्छा काय होती? घरटं पण, घरट्यातल्या पक्ष्यांना पण इजा होता कामा नये, खालच्या मुंग्यांचा पण घात झाला नसला पाहिजे. त्यामुळं तुमच्या आदेशाचं आणि माझ्या मोठ्या भावाच्या भावनेचं दोघांची पण मला काळजी होती. आणि म्हणून मी तो पक्षी खाली न पडता बाण भेदण्याचा, लक्ष भेदण्याचं मी कार्य केलो. त्यावेळेला द्रोणाचार्य म्हणतात युधिष्ठिर सारखा राजा परत होणार नाही.
आणि तुमच्यासारखे परत भाऊ कोणाला मिळणार नाहीत, एवढी आस्था तुमची एकमेकांच्यावर आहे, कारण तुमच्याकडे धर्माची भूमिका आहे. तसं आपल्याला आपलं काम करत असताना, मला माझ्या जैन धर्माचा प्रचार प्रसार करत असताना इतरांची कुणाची मनं दुखवतील का याच्याकडे लक्ष देणं. म्हणजे मी जैन धर्माचा प्रचार करताना 1-2 शब्द कमी बोललो तर चालेल, पण एक शब्द सुद्धा माझा असा निघता कामा नये की इतरांच्या चांगल्या भावनेना माझ्यामुळं ठेच पोचेल. तसं मला माझ्या शत्रूचा, माझ्या कर्तव्याचा मला गाठायचा आहे, मला माझ्या समोर येणाऱ्या संकटाचा नाश तर करायचा आहे, त्याच्यावर विजय पण मिळवायचा आहे. पण शक्यतो 1ली 2री नंबरची भूमिका माझी, मला शांततेत काम करण्याची असली पाहिजे. ते युद्ध होऊच नाही, ती लढाई येऊच नाही, ते वादविवाद होऊच नाहीत, ही भूमिका माझी असणे पहिलं कर्तव्य. आणि मग तुम्हाला श्रावकांना तुमचं 3 नंबरचं कर्तव्य क्षत्रिय आहे. तुम्ही शेवटी क्षत्रिय कुलात आपण जन्मलोय. मग इतरांच्यावर अन्याय करायचाच नाही, हा आमचा जसा नियम आहे, तसं स्वतःवरचा अन्याय सहन करायचा नाही, हा त्याच्यापेक्षा पुढचा निर्णय. कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा महादोषी असतो, महापापी असतो, असं सगळ्याच धर्माच्या ग्रंथामध्ये, मुख्य ग्रंथामध्ये सांगितलं. त्यामुळं आपल्याला आपलं काम साध्य करत असताना इतरांना, इतरांच्या भावनेला, इतरांच्या श्रद्धेला कुठं ठेच पोचू नये याची जबाबदारी आम्ही पण घेतली पाहिजे. आता भविष्यात गणेशोत्सव असतो, त्याच वेळेला आमचं दशलक्षण पूजा असते. आपली पूजा दिवसभर असते, 12-1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत. तर आपल्या पूजेच्या वेळेला त्या लोकांनी समजावून घेतलं पाहिजे. त्यांच्या ज्यावेळी संध्याकाळी आरती पूजा वगैरे काय असतात त्यावेळेला आम्ही समजावून घेतलं पाहिजे. हा गावाचा समजोता पण असतो. प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माची, आपल्या आपल्या आराध्यांची पूजा भक्ती करणं आपलं आपलं कर्तव्य आहे. पण हे करत असताना इतरांच्या मध्ये लक्ष घालणं, इतरांच्या देवांना नावं ठेवणं, इतरांच्या व्यवस्थेला नावं ठेवणं, इतरांच्या परंपरेला नावं ठेवणं, ह्या पद्धती तुमच्या नजरेत जरी चुकीच्या असल्या तरी दुसऱ्यांच्या नजरेत ती त्यांच्या नजरेत बरोबरच असते. म्हणून आम्ही लोकांनी आपल्या परिवारापासून समाजाच्या कुठल्याही भूमिकेत आपण काम करत असताना जिद्दी असावं, पण हट्टी असता कामा नये. काय असावं? जिद्दी असावं, हट्टी असता कामा नाही. मग जिद्दी आणि हट्टीतला फरक काय? तर मी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतो, जिद्दी और हट्टी दोनों का प्रयोजन एक, पर अंतर बहुत. जिद्दी अपना विवेक कभी खोता नहीं और हट्टी के पास विवेक कभी आता नहीं. महाराणा प्रताप 6 वेळा काय 7 वेळा त्या आपल्या शत्रूवर विजय मिळवला, पण प्रत्येक वेळेला त्यानं क्षमा मागितली, प्रत्येक वेळा त्यांनी त्याला सोडून दिलं. पण शेवटला एकदा त्याने एवढं मोठं आक्रमण केला की महाराणा प्रतापांचा पराजय समोर दिसू लागला. महाराणा प्रतापांचा पराजय दिसू लागला. त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण बहुतेक, पृथ्वीराज, आणि त्या पृथ्वीराज चव्हाणांना त्या ठिकाणी बंदी करून घेण्यात आलं. त्यावेळी त्या राजाला म्हटलं, तुम्हाला 6 वेळा यानं माफ केलाय, तुम्ही एकदा त्याला माफ करा. त्यावेळी तो शत्रू पक्षाचा राजा म्हणतोय की त्यानं राजकारणातली ही व्यवस्था कमी वाचलाय, त्यानं म्हणजे राजकीय याच्यात
त्यानं मला सोडला. तो जर पहिल्याच वेळी मला सोडला नसता तर आज त्याच्यावर ही वेळ आली नसती. आज जर मी त्याला सोडलो तर भविष्यात ही वेळ माझ्यावर आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्यांनी केलेली चूक मी करणार नाही. आणि त्यानं पृथ्वीराज चव्हाणांचा त्या ठिकाणी म्हणजे त्यांना शिक्षा दिली. महाराणा प्रताप युद्धाच्या रणांगणावर त्यांचा पराजय लक्षात आला. आम्ही लोक क्षत्रिय आहोत, ह्या पूर्वीच्या महापुरुषांचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे. महाराणा प्रतापांना पराजय पुढे दिसू लागला. एक मन म्हणा लागलं पळून जा. दुसरं मन म्हणा लागलं अरे तू क्षत्रिय आहेस, शत्रूला पाठ दाखवून पळणं हे भ्याड माणसाचं लक्षण आहे. ते जगून सुद्धा मेल्यासारखं आहे. आणि पहिलं मन सांगत होतं आज तू पळून जा, तू मेलास तर काय अडचण नाही, पण तुझ्या विश्वासावर जगणारी हजारो लोक तुझ्या विश्वासावर जगायला, तू जा, परत तुझं सैन्य तयार कर आणि परत तू तुझं राज्य मिळव. वाघ सुद्धा कधी कधी 2 पावलं मागं सरतो. तो भीतीपोटी नव्हे तर एक मोठी झेप घेण्यासाठी मागं सरतो. तू जा. आणि तो पळून गेला. तो पळून गेला. जंगलात इकडं तिकडं भटकू लागले. पण तिथं सुद्धा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखं सैन्य गोळा करू लागले. पण सैन्य गोळा करायचं एवढं सोपं नसतं, लक्षात ठेवा. त्यांचं खाणं पिणं राहणं जगणं सगळं बघायला लागतंय. त्या महाराणा प्रतापांच्या नगरामध्ये भामाशा म्हणायचे जैन शेठजी होते. आज आमच्या जगाला वाटतंय आजची व्यवस्था आमच्या पुढे आली की 34% 36% टॅक्स जैन धर्म संपूर्ण भारताला भरतोय हे आज तुम्हाला माहिती आहे. आज हे काही वाचाळवीर काही अतिशानी जी काही लोक आहेत ह्यांना किती इतिहास माहिती आहे माहीत नाही. महाराणा प्रतापांच्यावर ज्यावेळी संकट आलं ते राज्य दुसऱ्यांनी जिंकलं. महाराणा प्रताप ज्यावेळी जंगलात गेले, पळून गेले, वनात भटकत होते, त्यांच्यामध्ये जिद्द होती, धाडस होतं, साहस होतं, पण त्यांच्याकडे परिस्थिती नव्हती. त्यावेळेला आपल्या राजावर विश्वास होता. असा त्या महाराणा प्रतापांच्या नगरामध्ये एक भामाशा नावाचा जैन नगरश्रेष्ठी होता. अत्यंत धनवान संपन्नवान. मला या भारतातल्या धनवान आणि संपन्नवान ही जी सगळी लोक आहेत, कोण अंबानी असू दे, अडाणी असू दे, काही असू दे, टाटा बिर्ला पण तुमचे एवढेच जरा कमी जास्त असतील, पण त्यांनी काय काय केलं, आम्ही काय काय करायला लागलो, कुठं तर आमच्याकडे एक विचार असला पाहिजे. त्या नगरश्रेष्ठींनी त्या भामाशांनी माझा राजा असा मित्रा असू शकत नाही, तो मरू शकत नाही आणि भीतीपुटी पळून जाऊ शकत नाही. काहीतरी त्याची योजना वेगळी असणार म्हणतोय आणि तीर्थयात्रेच्या निमित्तानं तो जंगलात जातोय, हुडकून काढतोय. आणि ज्यावेळी त्याला महाराणा प्रताप भेटतात ते दोघं चांगले मित्र एकमेक भेटले आणि सगळी परिस्थिती, तो राजा किती आपल्या प्रजेचं हाल करतोय, सगळं करतोय म्हणून एक कळल्यानंतर महाराणा प्रताप म्हणले माझ्याकडं सगळं आहे, खरं मी काही करू शकत नाही. का? सैन्य पाहिजे, सैन्यांना शस्त्र पाहिजे, त्याच्यासाठी धन पाहिजे, संपत्ती पाहिजे. या सगळ्या अंबानी वगैरे या सगळ्या धनश्रेष्ठींना मी सांगतो, त्यावेळेला भामाशांनी आपल्या त्या महाराणा प्रतापांच्या नगराला, त्या राज्याला, त्याला वाचवण्यासाठी आपल्या आयुष्यभर मिळवलेली संपूर्ण संपत्ती दिली आणि 12 वर्ष त्या सैनिकांना शस्त्रविद्या शिकवण्यासाठी, त्यांचा परिवार चालवण्यासाठी
तेवढ्या आपल्या संपत्तीचा सगळा उपयोग केला. अरे तू आत्ता 8-10 वर्षामध्ये ह्या देश चालवण्यासाठी तू आत्ता मदत करायला लागलायस, ते पण तू 2 रुपये देऊन 20 रुपये काढायसाठी तू मदत करतोस. आणि मी भारताचा लय मोठा प्राणी मित्र आणि समाजसेवक तुम्ही आत्ता सांगायला लागलाय. पण आमच्या जैनांची परंपरा ही आजपासनं 200, 400, 500, 1000 वर्षापासून, त्याच्या अगोदरचा इतिहास आहेच, पण ह्या 200, 500, 1000, 2000 वर्षापासून आमचा जैन समाज, आमचे धनवान लोक, आमची श्रीमंत लोक, आमचे हे शेठ लोक ज्या ज्या वेळेला देशावर, ज्या ज्या वेळेला गोरगरीब लोकांच्यावर अन्याय झाला, त्यांना अडचण आली, त्यांना गरज वाचली, त्यावेळेला व्यापारासाठी मदत केलं नाही, आपल्या आयुष्यभराचा व्यापार पणाला लावून त्यांनी मदत केले. आणि या भारताच्या इतिहासाला सुरक्षित आणि या शत्रूंना पराजय करण्यामध्ये आणि शत्रूंना हाकलून लावण्यामध्ये आमचा इतिहास पहिल्यापासून आहे. प्रत्येक धर्माचा वाटा आहे, मी म्हणत नाही जैन धर्माचा वाटा आहे, प्रत्येकाचा आहे. पण हा आमचा इतिहास आजचा नाही, 34% आणि 36%. हा इतिहास राजा राजवटांच्या काळापासून आम्ही सगळं करतोय. आणि आज तुम्ही स्वार्थासाठी 2 रुपये खर्चताय, 20 रुपयाची मिळकत करताय, त्याच्यातही राजकीय सामाजिक सगळ्या संस्थांना तुमच्या मुठीतलं हातातलं भावलं करता. अरे आपल्या संपत्तीचा उपयोग जो चांगल्यासाठी करतो तो करा धनवान, तो करा गुणवान, तो करा प्रभू रामचंद्र, तो करा श्रीकृष्णाचा वंशज, तो करा हे महाराणा प्रताप सारख्या महापुरुषांचा आदर्श घेतात. तुम्ही जर अन्याय करण्यासाठी संपत्तीचा वापर करत असाल तर तो वापर कधी ना कधी तर आम्हाला बाधक ठरणार आहे. अरे रावणासारख्या रावणाचं अस्तित्व संपलं, कंसासारख्या कंसाचं अस्तित्व संपलं, जरासंधासारख्या जरासंधाचं अस्तित्व संपलं, कौरवांच्या सारख्या कौरवांचं अस्तित्व संपलं. मी या सर्व राजकीय आणि सर्वच लोकांना अत्यंत नम्रपणे एक इतिहास तुमच्या पुढे म्हणतो कर्णामध्ये. मग आजचे आमचे सन्माननीय प्रधानमंत्री असू देत, आमच्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असू देत, तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही करू नका. काल एका उपमुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी त्या हत्तीनीचा विषय एक सामान्य मुलांना मांडल्यानंतर त्या हत्तीनीचा उपहास आणि त्या मत मांडणाऱ्याचा उपवास, तुम्हाला जर एखाद्या प्राणीची चेष्टा तुम्हाला वाचवता नाही आलं तर राहू दे, पण त्याची चेष्टा तर करू नका. त्याची फळं फार वेगळी आहेत. जटायू पक्षाला मारणाऱ्या रावणाचा अंत झाला. तुम्ही कुठल्या झाडाचा पाला? त्याच व्यक्तीनं काल आणि चुकीच्या पद्धतीचं काहीतरी सभेत बोललं. एवढी कसली तुम्हाला सत्तेचं अहंभाव झालेला आहे? कशासाठी? आमच्या जैन धर्मामध्ये एक 12 बावनीची पहिली 2 ओळ आहेत. कहाँ गए वो चक्री जीता भरत खंड सारा, कहाँ गए वो राम और लक्ष्मण जिन रावण मारा. लक्षात ठेवा, चांगले चांगली लोक निघून गेली, संपली, अस्तित्व संपलं. हिटलराचं तर हिटलराचं अस्तित्व संपलं. तुम्ही तर कुठलं? कोण आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर विचारतंय? जरी विचारलं तर महाराष्ट्राच्या बाहेर विचारलं तर भारताच्या बाहेर आम्हाला काय किंमत आहे? आज एवढी राजकीय परिस्थिती बदललेली आहे. भारतामुळं माझी ओळख बाहेर देशात आहे हा विषय राहिला. माझ्यामुळं भारताची ओळख बाहेरच्या जगात आहे ही सांगणारी राजकीय लोक, म्हणजे ह्यो जन्माच्या अगोदर भारत होतं काय नव्हतं? ह्यो मेल्यावर भारत राहणार आहे की नाही? कशाला एवढा अहंभाव पाहिजे? म्हणून मी सन्माननीय प्रधानमंत्री असतील, सन्माननीय मुख्यमंत्री असतील, हे सगळे प्रशासकीय नेते अधिकारी, या सगळ्यांना एक माझं
नम्रतेचं एक निवेदन, एक इतिहासाची घटना तुमच्या पुढे सांगतो. कर्नामध्ये जगत जेता धनुर्विद्या होण्याची, योद्धा होण्याची क्षमता होती, योग्यता होती सुद्धा. पण फक्त पांडवांनी मला ते मानायला पाहिजे म्हणून एवढा शक्तिशाली, एवढा धैर्यशाली, एवढा कर्तृत्वशाली कर्ण पांडवांच्या पेक्षा मी श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी परशुराम सारख्या गुरुला खोटं बोलून त्यांच्याकडे विद्या प्राप्त केली. म्हणजे जे गुरूंना फसवतात त्यांची विद्या मरतेवेळी काम करत नाही, हा महाभारतातला इतिहास आहे. तसं तुम्ही तुमच्या लोकांनी, त्या वनतारावाल्यांनी 2-3 दिवसापूर्वी शब्द देऊन गेला की आम्ही तुमचा हत्ती परत देण्यासाठी सर्वोपरी मदत करतो, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो आणि तुमच्या एवढ्या सगळ्यांच्या भावना दुखवून आम्हाला काय करायचं नाही. हे जर सत्यात उतरलं तर तुम्ही पांडवासारखं विजयी उचिला. जर असत्यात उतरवला, ह्या गोष्टीत पण त्या गुरूंच्या बरोबर, त्या धर्माबरोबर बोलताना पण बाकीच्या राजकीय स्टेटमेंटसारखं जर तुम्ही पण इथं फसवला आणि फसवून जर तुम्ही हे करतो म्हटला तर त्या जगत श्रेष्ठ धनुर्विद्या कर्णाची जशी बुद्धी शेवटला ज्ञान त्याचं काय झालं, उपयोगात आलेलं नाही, त्याला आठवलं नाही. तसं तुमच्या आयुष्यात सुद्धा हा आमच्या साधूंचा शाप नव्हे, हा आमच्या साधूंची तुमच्याबद्दलची वाईट भावना नव्हे, ही पूर्व इतिहासात घडलेली घटना आहे. आणि जर आम्हाला सगळी लोक, साधू लोकांना जैन हिंदू सगळी लोक समान असतात आणि जर आमच्या समोर एखादा व्यक्ती चुकीचं कार्य करत असेल तर त्याला जागं करणं, त्याला सूचना देणं काय फार मोठं भविष्यवेत्ता किंवा शाप नाही. शेख चिल्ली ज्या झाडावर बसला होता, फांदीवर बसला होता, ती फांदी तोडत होता आणि ती फांदी पडली तर पडणार हे बारक्या मुलाला सुद्धा कळत होतं. त्याच्यासाठी फार मोठा भविष्यवेत्ता होण्याची गरज नाही. तसं पूर्वीचा इतिहास वाचल्यानंतर जे गुरूंना खोटं बोलतात, जे धर्माशी छळ करतात, जे साधू संतांची छळ करतात, कपट करतात, त्यांच्या ठिकाणी राजकारण करतात. राजकारणात धर्म गेलं तर राजकारण पवित्र होतंय, पण धर्मात राजकारण आलं तर धर्म अपवित्र होतो. आणि आता धर्म अपवित्र करण्याची भूमिका ही तुमच्या लोकांची जी चालू आहे, त्याच्यापेक्षा तुमचं राजकारण पवित्र व्हावं आणि तुमचं आयुष्य उज्ज्वल व्हावं, तुमचं भविष्य चांगलं व्हावं, ह्यासाठी बिन पैशाचा सल्ला देणारा मी तुमचा एक गुरु म्हणून तुम्हाला सूचना देतो की हे करू नका. त्या महत्वाकांक्षी कर्णाला नुसता फुलवलं म्हणून त्यांनी दुर्योधनाची साथ दिली, कौरवाची साथ दिली. आणि जशी संगती तशी मती, आणि जशी मती तशी भविष्यातली गती, हा नियम आहे अनादी काळापासूनचा. म्हणून त्या लाक्षा घरामध्ये कुंती बरोबर 5 पांडवांच्या बरोबर कुंतीला मारण्याचा जो शकुनी मामाचा आणि हा कौरवांचा डाव होता तो कर्णाला आवडला नाही. पण लाचार होता, राज्य घेऊन, अंगराज्य घेऊन कर्ण लाचार झालता. त्यामुळं त्यानं भावनेच्या भरात येऊन वचन दिलेला होता की आजपासून माझं जीवन तुझ्यावर समर्पित, तुझा आदेश हेच माझं जीवन. त्याचं कुठल्या तर पट्टीन प्रसंगाला किंवा तुम्हाला कुठल्या तर गोष्टीत 4 रुपयाचा फंड दिला असेल म्हणून अशा दुर्योधनाच्या प्रवृत्तीच्या कौरवांना तुम्ही लाचार होऊ नका, अन्यथा
त्या कर्णाला लाक्षागृहात कुंतीला मारताना हा अधर्म आहे हे माहीत असून सुद्धा तो बोलू शकला नाही, बोलू शकला नाही. तो द्रौपदीचं वस्त्रहरण त्या राजदरबारात होताना हे चुकीचं आहे, हे वाक्य हे करणं अधर्म आहे हे कर्णाला माहीत होतं. तरी सुद्धा कर्ण तिथं लाचार होता, कारण एक राज्याचा तुकडा त्याला मिळालेला होता. त्यामुळे तो जगातला सर्वश्रेष्ठ कर्ण सुद्धा अशा चुकीच्या लोकांच्या संगतीत आणि त्यांच्या काही गोष्टीला थोडं तो बंधन होता, म्हणून तो कर्तृत्व असून सुद्धा अकर्तृत्वान झाला, खाली मान घालून बसावं लागलं. तसं ह्या आदरणीय पंतप्रधान महोदय, आदरणीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडं 100% आम्हाला माहिती आहे कर्णासारखी योग्यता तुमच्यामध्ये आहे आणि नक्की तुम्ही भारतातले नव्हे. आमचं तर मत आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही भारताच्या राजकारणातले कर्ण व्हावे आणि पंतप्रधान साहेब तुम्ही आंतरराष्ट्रीय जगातले तुम्ही कर्ण व्हावेत. पण ती तुमच्यात योग्यता 100% आहे. पण तुम्हाला कौरवांची साथ सोडून पांडवांची साथ द्यावी लागेल, अधर्माची साथ सोडून धर्माची साथ द्यावी लागेल, अन्यायाची साथ सोडून न्यायाची साथ द्यायला पाहिजे. आणि उद्योगपतींच्या पेक्षा धर्मगुरूंना तुम्ही तुमचे आदर्श मानला पाहिजे. तर एक कर्णाची चूक आम्हाला कायम विचारतात लोक, महाराजी ससाच्या आणि कासवाच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला काय व्हायचं आहे? सगळी लोक भावनेच्या भरात म्हणतात आम्हाला कासव व्हायचं आहे. पण चंद्रभूसागर महाराज म्हणतो मला कासव व्हायचं नाही, ससा व्हायचा आहे. फक्त त्यांनी केलेली एक चूक सोडून त्यानं जी एक चूक केली शेवटला जाऊन झोपायची. एरल्याचा आलाय खेळाडू, तुला सांगतो आम्ही आयुष्यभर सगळं करतोय, वर्षभर करतोय आणि शेवटच्या टायमाला आळस करतोय आणि त्या सस्यासारखा आमचा पराजय होतो. मला कासव्याच्या आणि सस्याच्या स्पर्धेतला ससाच व्हायचा आहे, पण असा ससा व्हायचा आहे की मला ती चूक सुधरून ससा व्हायचा आहे. तसं मला या सगळ्या लोकांना सांगायचं आहे आम्हाला तर तुम्हाला इंटरनॅशनल लेवलचा कर्ण बघायचा आहे. महाराष्ट्रात राज्य करणाऱ्यांना देश पातळीवरचा कर्ण झालेला बघायचा आहे. पण हे केव्हा? त्या कर्णानं केलेली एक चूक सोडून तुम्ही सगळं केला तर नक्की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. अन्यथा परत अधर्माची साथ देणाऱ्यांची शक्तीही कमी होते आणि बुद्धीही कमी होते. भविष्यात पुण्याचा प्रभाव कमी होतो. म्हणून आपण लोकांनी याचा चांगला विचार करावा, चांगला निर्णय घ्यावा. सगळ्यांचे आता तुमचे विचार तर पॉझिटिव्ह झालेत, पण ते नुसता विचार असून चालणार नाहीत. आमचे वीर शिरोमणी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे सर कायम सांगणार विचाराशिवाय आचार आणि आचाराशिवाय विचार दोन्ही पण व्यर्थ आहेत. नुसता विचार चांगले आहेत पण कर्तृत्व नसेल तर ते शून्य आहे. कर्तृत्व चांगलं आहे पण त्याच्या मागे विचारच नसतील तर ते पण व्यर्थ आहे. आणि विचार आणि आचार दोन्ही एका ठिकाणी आले तर एक फार मोठा इतिहास त्या ठिकाणी घडतो. तो इतिहास पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजीराजांनी, पूर्वी आमचे शाहू महाराजांनी, या सगळ्या हे राजे जरी असते तर यांना राज्य करतेच म्हणलेत. आता तुम्ही राजेच आहात आणि तुम्ही लोकांनी विचार आणि आचार दोन्हीमध्ये साम्यता ठेवून, दोन्हीमध्ये एकता ठेवून तुम्ही महाराष्ट्रावर आलेलं संकट, देशावरही वेळोवेळी दहशतवादी येणारं संकट,
वेगवेगळ्या बेरोजगारीच्या माध्यमातून आलेलं संकट, ह्या शिक्षणाच्या आदी माध्यमातून आलेले संकट, कुठलंही संकट असू दे, त्या संकटाला फक्त आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे विचार करून त्या विचारामध्ये धाडस आणि पुरुषार्थ केलो तर नक्की आपली सगळी कामं व्यवस्थित झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून हे जसं मी त्यांच्यासाठी बोलतोय तसे तुम्ही लक्षात सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आता आपण आपल्या घरापर्यंत येऊया. आपले पण विचार, आपले पण आचार व्यवस्थित असले पाहिजेत. धृतराष्ट्र हस्तिनापूरचा राजा होता, पण अकर्तृत्ववान पुत्रांच्यावर प्रेम जास्त होतं आणि कर्तृत्ववान गुणवान भावाच्या मुलांच्या बद्दल त्याच्या मनात द्वेष होता. तसं आपण परिवारामध्ये, आपल्या परिवारात जगत असताना आपल्या परिवारातल्या सगळ्याच लोकांच्यावर आपण ज्यावेळी प्रामाणिकपणे समानतेनं प्रेम करू, त्यावेळी तुमच्या घरामध्ये चूल दोन होण्याची कधीच संभावना असू शकणार नाही. घरातल्या कर्त्या व्यक्तीनं सगळ्यांना जसं समान मानलं पाहिजे, राग द्वेष केलं नसलं पाहिजे, तसं समाजातल्या राजकीय, सामाजिक आणि सगळ्या क्षेत्रातल्या नेत्यांनी सुद्धा याच्यामध्ये राग द्वेष न करता हे केलं पाहिजे. तिथं समाज कधी फुटणार नाही. गुरूंनी राग द्वेष न करता सगळ्यांच्या बाबतीत समानता धरली आणि सगळ्यांना समान प्रेम केलं तर समाजात, धर्मात कधी फूट होणार नाही. ही नुसता केवळ तुमच्यासाठी नव्हे, आमच्यासाठी सुद्धा फार मोठी ही गोष्ट, वर्तमानातली गरज बनलेली आहे. म्हणून गुरूंनी राग द्वेष केला नाही तर धर्म सुरक्षित राहील. नेते मंडळींनी, जबाबदारी व्यक्तींनी राग द्वेष नाही केला तर समाज सुरक्षित राहील. तुम्ही लोकांनी, घरातल्या जबाबदारी लोकांनी राग द्वेष नाही केला तर तुमचं घर सुरक्षित राहील. राज्य पातळीवर कार्य करणाऱ्या लोकांनी राग द्वेष नाही केला तर राष्ट्र सुरक्षित राहील, देश सुरक्षित राहील. आणि देश सुरक्षित असेल तरच आम्ही वास्तविक कर्तृत्ववान आहोत, अन्यथा नाही, अशी भूमिका या ठिकाणी होईल. म्हणून काय लिहावं याच्यापेक्षा काय लिहू नये हे ज्याला कळतं तो खरा लेखक. काय बोलावं याच्यापेक्षा काय बोलू नये हे ज्याला कळतं तो खरा वक्ता. कसं वागावं याच्यापेक्षा कसं वागू नये हे ज्याला कळतं तो खरा माणूस. काय खावावं याच्यापेक्षा काय खाऊ नये हे ज्याला कळतं तो खरा जैन. आणि कुणाला मदत करावं याच्यापेक्षा कुणाला मदत करू नये, कुणाला पाठीशी घालावं याच्यापेक्षा कुणाला पाठीशी घालू नये हे ज्याला कळतं तो खरा राज्यकर्ता, राजकारणी, नेता. हे सूत्र आहे आणि या सूत्राप्रमाणे या भारतातील प्रत्येक वक्ता योग्य वक्तव्य करून समाजातली तेढ निर्माण होण्यासारखं वक्तव्य करू नये. प्रत्येकाच्या हातात पेन दिले, त्या पेनाचा वापर चांगल्यासाठी कमी केला तर चालेल, पण चुकीच्यासाठी जरासुद्धा करू नका हे समजावून घेऊन चांगले लेखक होऊ देत, वक्ते चांगले वक्ते होऊ देत, माणसं सगळी चांगली माणसं होऊ देत, जैन सगळे चांगले जैन होऊ देत आणि भारतातले राजकर्ते सगळे चांगले राज्यकर्ते होऊ देत. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.